अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे विधानसभेसाठीच्या भाजपच्या इच्छुकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे। अद्याप जागा वाटप झालेलं नाहीये, मात्र महायुतीमध्ये विद्यमान आमदारांच्या जागा त्या पक्षांना जातील असं सूत्र जवळपास निश्चित असल्याचं सांगतात। तर अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, मात्र याच ठिकाणी भाजपच्या अनेक इच्छुकांनी तयारी केल्याची सुद्धा माहिती आहे। तर जागा या अधिकृतपणे राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या तर नाराज नेत्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान नेमके कोणते नेते नाराज असल्याची चर्चा आहे, आपण सविस्तर पाहूया। तर इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे आहेत, तर तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत। तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, तर तिथून जगदीश मुळीक हे भाजपकडून इच्छुक आहेत। अमळनेरमध्ये अनिल पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, तिथून भाजपचे शिरीष चौधरी हे इच्छुक आहेत। तर कोपरगावमध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे आहेत, तिथून विवेक कोल्हे हे भाजपकडून इच्छुक आहेत। कागलमध्ये हसन मुश्रीफ हे अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, तर त्या ठिकाणी समरजित सिंग घाटगे नाराज होते आणि त्यांनी आता शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे ही समीकरणं आगामी काळामध्ये नेमकी कशी होतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।